नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। द्वारका नाशिक येथे जनरल वैद्यनगर येथे सुप्रसिद्ध इस्कॉन मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा महामहोत्सव 2025 जल्लोषात साजरा। द्वारका नाशिक येथे जनरल वैद्यनगर येथे सुप्रसिद्ध इस्कॉन मंदिरात श्री श्री राधा मदन गोपाल मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा महामहोत्सव 2025 जल्लोषात आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला। जन्माष्टमी मंदिरात 16 ऑगस्ट रोजी साजरी केली। त्याचप्रमाणे रविवारी 17 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजल्यापासून 1 वाजेपर्यंत नंदोत्सव कार्यक्रम करण्यात आला। तसेच संपूर्ण दिवसभर मंगलारती, महामंत्र, जप, श्रीमद भागवत कथा, प्रवचन आणि कीर्तन करण्यात आले। भागवत कथेसाठी इस्कॉनचे वरिष्ठ प्रचारक आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कथाकार चैतन्य चरण प्रभू यांची विशेष कृष्ण कथा आयोजित करण्यात आली होती। रात्री 10 वाजता पंचामृत अभिषेक केला। नंतर भाविकांनी तयार करून आणलेल्या नैवेद्याचा भोग लावला। रात्री 12 वाजता कृष्ण जन्म मुहूर्तावर महाआरती करण्यात आली। या प्रसंगी श्री उमेश जोशी यांनी मंदिराबाबत आपले मनोगत व्यक्त केले। त्याचप्रमाणे सहाय्यक समिती श्रीकृष्ण धन प्रभू, श्री गोपाल आनंद प्रभू, श्री अद्भुत हरी प्रभू, श्री सहर्ष प्रभू, श्री सत्यराज प्रभू, श्री अनंत मुकुंद प्रभू, श्री कृष्ण दूध प्रभू, श्री मारुती प्राण प्रभू, श्री नील माधव प्रभू, श्री गोविंद आनंद दास, श्री विशंभर चैतन्य प्रभू यांनी बहुमूल्य सहकार्य व अनेक प्रकारचे दान केले। तसेच श्री श्री राधा मदन गोपाल मंदिरात आकर्षक फुलांनी सुंदर सजावट करण्यात आली होती। मंदिरात सलग 14 तास कीर्तन आणि प्रवचनाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला। राष्ट्रीय लोकराज्य न्यूज प्रतिनिधी संदीप रुपते। सर, हा जन्माष्टमीचा कार्यक्रम कसा चाललाय, कुठं चाललाय? हरे कृष्णा। पहले तो हम आपका स्वागत करना चाहेंगे। सर, या ठिकाणी इस्कॉन मंदिर आहे। हे इस्कॉन संस्था फार मोठी जगभरात प्रसिद्ध आहे आणि त्याचा एक सेंटर या ठिकाणी नाशिकमध्ये आहे। द्वारका जवळच आहे। हे मंदिर गेले 15 वर्षापासून खूप चांगला प्रचार होतो। या मंदिरामध्ये जे मेन गीत आहेत राधा मदन गोपाल त्यांच्या विषयामध्ये गौरताई श्री गोपाल आणि हे खूप सुंदर मंदिर आहे। आजचा जो प्रोग्राम आहे तो श्रीकृष्ण जन्माष्टमीचा प्रोग्राम आहे। जन्माष्टमी जन्मदिनी हा खूप सुंदर प्रोग्राम आहे। या प्रोग्राममध्ये बरेच जवळजवळ आज 20 ते 25,000 लोक येऊन गेलेले आहेत। त्या लोकांनी दर्शन लाभ घेतलेला आहे आणि बऱ्याच भक्तांनी काय केलेलं की या ठिकाणी राधाकृष्णाचा अभिषेक केलेला आहे आणि विशेष म्हणजे जो पण येतो दर्शनाला सर्वांसाठी प्रसाद पण आहे। प्रोग्राम या ठिकाणी होत आहे। तर आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो की ह्या मंदिराचे जे अध्यक्ष आहेत हिज कृष्णधन प्रभू आणि जे आता विग्रहांचा शृंगार केलेला आहे हिज गोपालानंद प्रभू आणि अनेक असे भक्त आहेत यांनी खूप असं मेहनत करून हा एवढा सुंदर प्रोग्राम केलेला आहे। आम्हाला खूप आनंद होत आहे की आपणही आमच्या मंदिरात घ्या आणि हे काही भक्तियुक्त कार्य आहे यामध्ये आपण सहभाग घ्या आणि आपलं जीवन सुखी आणि समृद्ध बनवा। जसं संत तुकाराम म्हणतात की ज्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी सगळं समजून घ्यायला पाहिजे। तर या ठिकाणी साक्षात राधाकृष्ण आहेत आणि त्यांचा या ठिकाणी सुंदर वास आहे, त्यांचा शृंगार होतो आणि विशेष म्हणजे त्यांना भोग दाखवला जातो, त्यांच्या 7 आज्ञा होतात। असं पूर्णपणे एकदम प्रॉपरली हे कार्य होत आहे। तर आम्हाला जाणवत आहे की हा जो मोठा प्रोग्राम आहे हा मोठा प्रोग्राम आहे। या प्रोग्राममध्ये आपण सर्वांनी सामील व्हा आणि याचा आनंद घ्या। तसाच या मंदिरामध्ये प्रत्येक बुधवारी 800 ते 1000 लोक येतात आणि त्यांना आम्ही भगवद्गीतेवर प्रवचन, कीर्तन आणि कथा सर्वांसाठी एक फार मोठा म्हणजे आपण काय करतो त्याला संधी देतोय। तर आमचं निवेदन आहे सर्वांनी प्रत्येक बुधवारी या ठिकाणी यावं, त्याचं प्रवचन ऐकावं, कीर्तन करावं आणि भगवंताचा महाप्रसाद घ्यावा आणि आपलं जीवन सुखी आणि समृद्ध बनवावं। नाशिक प्रतिनिधी संदीप रुपवते।
ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.